नगरकरांच्या जिव्हाळ्याचं आणि नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजन शुक्रवारी 8 मार्च रोजी होणार असल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच विविध खात्यांच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 3.8 किलोमीटर उड्डाणपुलाचे आणि 40.63 किलोमीटर 4 पदरी बायपास रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे। नमस्कार। माझ्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे की काल आपल्या नगरच्या बहुचर्चित उड्डाणपुलाचं टेंडर ओपनिंग झालेलं आहे। फायनान्शियल बीड आज त्याची ओपन होते आहे आणि आज उद्यामध्ये एक जो लोएस्ट आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की एखादं दुसरं टेंडर आलं असतं तर कदाचित परत हे पुढे गेलं असतं, परंतु 4 टेंडर आल्यामुळे आता ती एक भीती मनातली दूर झाली आहे। जो लोएस्ट असेल त्याला ताबडतोबीने वर्क ऑर्डर कोड ऑफ कंडक्ट लागण्याच्या अगोदर मिळेल असं मला विश्वास आहे आणि त्याच्यातून प्रत्यक्ष ह्या कामाला मार्चच्या आतमध्ये सुरुवात होईल हा पण एक विश्वास आहे। आणि त्याचबरोबर बाह्य वळणाला सुद्धा फायनान्शियली अप्रोव्हल मिळालं आहे आणि त्याचंही काम आता वेगानं गतीनं सुरुवात होतं आहे। मला आपल्या सर्वात महत्त्वाचं की नगर दौंड हा रस्ता अतिशय वेगानं प्रगतीपथावर आहे। मार्च एंडपर्यंत जवळजवळ त्याचं काम पूर्ण होईल अशी परिस्थिती आहे। त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यातून जाणारा पालखी मार्ग पैठण, मुंगी, बालमटाकळी, बोदेगाव असं होत होत खर्ड्यापर्यंत म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या 3 तालुक्यामधनं तो जातो आहे। शेवगाव, पाथर्डी आणि जामखेड तोही रस्ता अतिशय वेगानं त्याचंही काम चालू आहे। त्याचप्रमाणे नॅशनल हायवे 222चं पण काम आता अति वेगानं चालू आहे। ते पण या 2-3 महिन्यामध्ये ते पण काम अंतिम टप्प्यात पोहोचेल असं मला वाटतं। त्याचप्रमाणे राऊरी, शनी शिंगणापूर, घोडेगाव हे पण काम आता अतिशय वेगानं प्रगतीपथावर आहे। नगर औरंगाबाद, नगर पुणे याच्या DPR तयार करण्याचे काम चालू आहे। त्याचप्रमाणे एक आता नवीन हैदराबादला जाणारा सुरत, नाशिक, नगर, हैदराबाद याचं पण DPR करण्याचं काम, सर्वे करण्याचं काम सुरू आहे। म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या जिल्ह्यातले सगळे रस्ते म्हणजे आता नगर करमाळा याचं पण ॲक्विजिशन पूर्ण झालेलं आहे, त्याचं पण काम लवकरात लवकर सुरू होईल। नगर जामखेडचं पण काम लवकर सुरू होईल। म्हणजे अशा नगर करमाळा 6 पदरी आहे कारण तिथून पालखी मार्ग म्हणजे आपल्याला तो एका अर्थानं सगळे जे याला जातात पंढरपूरची वारी करतात त्याच्यासाठी ते आषाढी एकादशी मोठी असते आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात याच रस्त्यावरून सगळे लोक जात असल्यामुळे आपण तिथे 4 पदरीच्या ऐवजी 5 पदरीची मागणी केली होती, पण नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं नाही 5 नाही 6 पदरी तुला देतो आणि त्यामुळे 6 पदरी रस्ता तिथे होतो आहे। अशा पद्धतीनं आणि त्याचप्रमाणे बीडहून येणारा बीड, जामखेड, श्रीगोंदा, शिक्रापूर या रस्त्याचं पण टेंडर वगैरे प्रोसेस झालेले आहे, त्याचं पण काम चालू आहे। अशा पद्धतीनं नगर जिल्ह्यातलं एक मोठं जाळं रेल्वेचं उभं राहत आहे, आपलं नॅशनल हायवेचं उभं राहत आहे। याच्याबद्दल मला अतिशय आनंद होतो आणि प्रत्यक्षात हे काम लवकरच सुरू होईल असा विश्वास आहे। याला एक 18 महिन्याचा कालावधी आहे।